येऊन गेले. त्याने काही ठिकाणी पाहणी केली, खास करून त्र्यंबक रोड आणि नाशिक जे चित्र आहे हे इतकं नाशिक विद्रूप झालेलं दिसत आहे. म्हणजे नाशिक कधी अशा परिस्थितीमध्ये दिसेल अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. म्हणजे नाशिकचे खड्डे हा देशभरातला चेष्टेचा विषय झालेला आहे. 10 वर्षापूर्वी या नाशिकचा लौकिक खड्डेमुक्त शहर असा होता की नाशिक हे एक उत्तम शहर आहे, खड्डेमुक्त शहर आहे. इथे महापालिका, इकडलं प्रशासन उत्तम प्रकारे काम करतं. पण आजचं चित्र जे आहे ते अत्यंत भयंकर आहे. आम्ही काल एका मखमलाबाद रोडवर गेलो होतो. म्हणजे वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिकडली लोक रस्त्यावरती भाज्या फळं विकणारी महिला डोळ्यात पाणी आणून सांगत होते की आमची काय अवस्था आहे, आम्ही कसं जगायचं, इथे आता काय करणार. म्हणजे नाशिक शहरातल्या प्रशासनानं लोकांना रस्त्यावर स्विमिंग पूल निर्माण करून दिलेले आहेत. हां, स्विमिंग पूलच आहेत, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत स्विमिंग पूल. आता आम्ही 2-4 खड्डे मी पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील, एवढे मोठे खड्डे आहेत. आणि एक दुसरा छोटा खड्डा बघितला, त्यात मिंदे गटाचे सगळे एकत्र करून टाकता येतील, एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत. काय करते प्रशासन किंवा तुमचे जे इकडले सोकॉल पालकमंत्री आहेत, कुंभमेळा मंत्री आहेत, कुंभमेळा आयुक्त आहेत, नाशिकचे आयुक्त आहेत. म्हणजे एवढा निर्ढावलेपणा यांच्यामध्ये येतो कुठून? 10 लोक मरण पावले. तुम्ही सांगताय 7, 8, 6 नाही, आकडा जास्त आहे. माझ्याकडे जी नाव आहे ती 10 लोकांची आहे. रस्त्यावर 10 लोक खड्ड्यात पडून मरतात तुमच्या हलगर्जीपणामुळं. आणि महापालिकेच्या आयुक्त असतील, मला शेखर सिंग नावाचे जे आयुक्त आहेत त्यांनी माफी मागितली. बरं, काही संवेद नाही की त्यांनी माफी मागितल्या खड्ड्यांमुळे वगैरे. पण आयुक्तांनी मागितले का महानगरपालिकेच्या? हा निर्ढावलेपणा येतो कुठून? महापौराने मागितली का? मग लोकांनी सत्तेवर बसवलं. इतर जे प्रमुख पदाधिकारी आहेत, गिरीश महाजन आहेत, ज्यांना आम्ही चंपतराय म्हणतो इकडले, त्यांनी मागितली का माफी? 10 लोकांचा मृत्यू ही साधी गोष्ट आहे का? ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं त्याच्यामध्ये आपले 6 सैनिक शहीद झाले. किती? 6. हे नंतर त्याने सांगितलं की 6. आणि नाशिकमध्ये 10 लोक मरण पावले. विचार करा किती मोठं युद्ध या खड्ड्यांचं इथे चालू आहे. 10 लोक नाशिकमध्ये. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे 6 जवान शहीद झाले. काय त्यांना नुकसान भरपाई दिली तर 5 लाख रुपये. आमच्या जीवाची किंमत ही 5 लाख रुपये आहे का? 1 कोटी रुपये दिले पाहिजे. आणि जखमींना 50 लाख. जे जखमी आहेत 100च्या वर, इस्पितळात उपचार घेत आहेत, त्यांचे बिलाचे आकडे काल आम्ही पाहिले. आतापर्यंत काही लोक कोमात आहेत, काही लोक कायमस्वरूपी अपंग झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांची बिलं प्रत्येकी 10 लाखाच्या 15 लाखाच्या वर आहेत. गरीब लोक आहेत, कुठून आणणार पैसे? महापालिकेला नको करायला याची व्यवस्था? आता महापालिका असं म्हणत आहे की आम्हाला ती मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे आम्ही देऊ शकत नाही. ठेकेदारांच्या घरी जा, त्यांच्या कपाटात जे पैसे तुमच्या कमिशनचे पडलेले आहेत ते घ्या आणि द्या. मुळात इकडले ठेकेदार कोण आहेत? संपूर्ण या महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आयुक्तांवर. कोणाला काही अडचण असेल तर प्रायव्हेट गुन्हे दाखल केले पाहिजे कोर्टात जाऊन. आम्ही ते करणार आहोत. प्रायव्हेट गुन्हे दाखल केले पाहिजेत. ह्याच्यावरती मर्डरचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. 10 खून केले या लोकांनी. ह्याच्यावरती आम्ही काय करावं? गप्प बसावं विरोधी पक्ष म्हणून? लोकांनी ज्यांना मतदान दिलं असं म्हणतात, आम्हाला वाटत नाही की त्यांना मतदान झालं आहे. हे चोरलेलं मतदान आहे. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. आमचे 15 नगरसेवक सातत्यानं त्याच्यावरती महापालिकेत आवाज उठवत आहेत. रस्त्यावरती आंदोलनं चालू आहेत. आम्ही बघतोय, फिरतोय. आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत.
आणि आम्ही आता काल आदित्यजी चाकणला गेले, पुण्यात गेले, आम्ही फिरतो आहोत, बघतो आहोत, लोकांसमोर मांडणं हे आमचं काम आहे. आजचा मोर्चा हा त्या दृष्टीनं नाशिककरांच्या सुरक्षेसाठी. काल 1-2 मुली भेटल्या, आम्हाला मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटते साहेब, काय होईल, बस कुठल्या खड्ड्यात जाईल आणि मुलांना अपघात होईल सांगता येत नाही. ही परिस्थिती आहे नाशिकची. याच्यावरती कोणी संवेदनशील मनानं बोललं आहे का? हे जे नाशिकचे आयुक्त आहेत ना, त्यांची ताबडतोब इथून बदली केली पाहिजे. कुणी आणलं त्यांना इथे? काय त्यांच्यावर चेहऱ्यावर तुम्हाला थोडी तरी संवेदना दिसते का? इतके खून होऊन जबाबदारी त्यांची आहे ना. कधी फिरल्या रस्त्यावर? त्या सगळ्यांना घ्या आणि नाशिकच्या रस्त्यावर फिरवा, मग त्यांना बाहेर काय परिस्थिती आहे, लोक कसे जगत आहेत तुमच्या शहरातले, हे त्यांना कळेल. आजचा मोर्चा अभूतपूर्व आहे. नाशिककरांना आम्ही आवाहन केलेलं आहे. सगळे रिक्षावाले, वाहतूकवाले हे त्या मोर्चात सहभागी होते. हे आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन संपल्यावरती ज्या ज्या भागात खड्डे आहेत, जेथे जेथे भाजपचे नगरसेवक आणि आमदार आहेत, त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. त्यांच्या घरासमोर. नाही पण राऊतसाहेब, हा जो आज नाशिकमध्ये मोर्चा निघतोय, पण महाराष्ट्रातल्या बहुतांश खेड्यापाड्यांमधल्या रस्त्यांची दुरावस्था आहे ना. आणि सगळ्यांसाठीचा चिंतनाचा विषय हे आहे की शाळकरी मुलं या रस्त्यांचं लाईव्ह रिपोर्टिंग करत आहेत ते आणि नंतर शासनाला जाग येते. नाही, शासनाला जाग म्हणजे असं आहे की इकडे जे मंत्री आहेत त्यांना कुंभमेळा मंत्री म्हणतात, खरं म्हणजे त्यांना कुंभकर्ण मंत्री म्हटलं पाहिजे. सरकारच कुंभकर्णाच्या भूमिकेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी 2046च्या विकासाच्या गोष्टी करत आहेत. इकडले रस्ते या देशातले स्पेस टेक्नॉलॉजीनं आम्ही बनवले वगैरे असं ते भाषण करतात प्रधानमंत्री. खड्डे बघितल्यावरती मला असं वाटतं आहे की नाशिक हे चंद्रावरचं शहर आहे. कारण चंद्रावर खड्डे आहेत असं शोध लागला आहे, चंद्रावरती खड्डे आहेत म्हणून त्यांनी काय हे चंद्रावरचं शहर बनवलं आहे का? पण चंद्रावर गेलेली माणसं, नील आर्मस्ट्रॉंग वगैरे सगळे हे सुखरूप परत आले ना. इकडल्या खड्ड्यामध्ये, इकडल्या चंद्रावर माणसं मरतायत ना. हां, हे नाशिक म्हणजे चंद्र आहे. लाज वाटत नाही का ह्या लोकांना? किती भ्रष्टाचार आहे महापालिकेत. कुंभमेळ्यामध्ये 15,000 कोटीचं बजेट आता 45,000 कोटीवर गेलं आहे. किती टॉयलेट? आधी 15,000 टॉयलेट बांधणार होत्या, आता ते 55,000 टॉयलेट बांधणार आणि त्याच्यामध्ये 10,000 टॉयलेट जे आहेत हे VIP टॉयलेट्स आहेत. म्हणजे काय असतं ते पुण्यातले एक माहिती अधिकारातले प्रमुख कार्यकर्ते आहेत विजय कुंभार म्हणून, त्याने हा फार चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडला. VIP टॉयलेट म्हणजे काय? त्यांना काय वेगळं होतं काय सोन्याचं वगैरे काय? हे VIP येणार आहेत ते. म्हणजे अशा तऱ्हेनं टॉयलेटमध्येही पैसे खायचे. म्हणजे कसं काय हे इकडले चंपतराय मला कळत नाही. म्हणजे टॉयलेटमध्ये लोक पैसे खायला लागले कुंभमेळ्याच्या निमित्तानं. हे हिंदुत्ववादी. पण ज्या पक्षानं राम मंदिराची लूट केली, ज्या पक्षानं रामाचे अलंकार चोरले, ज्या पक्षाच्या लोकांनी अयोध्येत सीतेचे अलंकार चोरले, दानपेट्या चोरल्या, सीतेची 27 मंगळसूत्र चोरली, त्यांच्याकडून या प्रति अयोध्येमध्ये ही प्रति अयोध्या आहे नाशिक, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? यांची माफी पण लोक स्वीकारणार नाहीत, माफी मागितली तर. अशी परिस्थिती आहे. शहरामध्ये जसे खड्डे आहेत तसं नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम सुरू आहे. श्रावणाचा महिना आहे, प्रचंड त्रास होतो भाविकांना, कारण एकच रोड सुरू आहे, तिथेही चिखल होतो, गाड्या सटकतात. बघा, श्रावण आहे, हे स्वतःला महान हिंदुत्ववादी समजतात. त्यांना जर श्रावण आता येणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक किंवा हजारो भाविक येणार, याची आधी कल्पना नाही. कुठलं प्रशासन यांनी आणून ठेवलं आहे? कुठले राज्यकर्ते आहेत? देवेंद्र फडणवीस जे शेंडीला गाठ बांधून भाषणं करतात विकासाची, दुष्काळमुक्त करू आणि अमुक करू आणि तमुक करू, आधी खड्डेमुक्त करा. आधी खड्डे दत्तक आहे ना तुमचं हे गाव, तुम्ही दत्तक घेतलं आहे ना, विसरलात का? का इलेक्ट्रिकचे शॉक दिले पाहिजे सरकारला शुद्धीवर येण्यासाठी? दत्तक घेतलं ना शहर तुम्ही बाप आहात ना या शहराचे, मग बापासारखे वागा ना.
तुमचा दत्तक मुलगा गिरीश महाजन कुंभमेळ्यात पैसे खात आहेत आणि तुम्ही काय म्हणता हे शहर माझं दत्तक आहे म्हणून? कुठलं दत्तक विधान केलं तुम्ही? पण साहेब, आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आपण प्रशासनाला, सरकारला काही अल्टिमेटम देऊ इच्छिता का? बघा, अल्टिमेटम कामं हे पूर्ण होणं नाही, गरजेचं आहे. अल्टिमेटम असं आहे की हे जे सरकार आहे किंवा हे जे इकडलं प्रशासन आहे हे मुरदाड आहे, निर्दय आहे. वारंवार अहो त्यांना दिसत नाही का? आम्ही अल्टिमेटम कशाला द्या? 80 किती नगरसेवक आहेत भाजपचे? 80 72 नगरसेवकांचे काय डोळ्यांची बुबळं बाहेर आली आहेत का? या रस्त्या तुमचे इकडले भाजपचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध, राजीनामा द्या ना. मग मला बादला मी गेलो, लोक म्हटले आमदारांनी ते आंदोलन केलं. ही कसली नौटंकी? त्यांच्याच नगरसेवकांना बोलू दिलं जात नाहीये. जे नगरसेवक बोलत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत भाजपच्याच. नगरसेवक, मला जनतेने सांगितलं, आम्ही जेव्हा तक्रारी करतो खड्ड्यांच्या तेव्हा महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात. काय धमक्या देतात? महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात, नागरिकांना. ही गुंडागिरी. मी म्हणालोय अधिकाऱ्यांची फक्त मला नावं कळवा, त्यांना गुंडगिरी काय आहे मी दाखवतो, खरी गुंडगिरी काय असते हे मी त्यांना दाखवेन. अधिकाऱ्यांची नावं द्या फक्त, कोणी धमक्या दिल्या नागरिकांना. नाही त्यांना नाशिक सोडून पळायला लावलं तर बघा. ही कसली कसला माज आला या लोकांना सत्तेचा. नाही पण राऊतसाहेब, कुंभमेळ्याच्या नियोजनाचा विषय आहे, ज्यात जी व्यवस्था निर्माण केली जाते हा. त्यावरही इकडच्या साधू महंतांची नाराजी आहेच. पण आणखी एक विषय आहे की यात टेंडर प्रक्रियेतही घोटाळा असल्याचं आहे समोर ना, आलं आहे. टेंडर आणि प्रक्रियेमध्ये- महाजन यांचे निकटवर्तीय नातेवाईक यांचाही उल्लेख झाला. बघा, हे सगळं जे जामनेर कनेक्शन आहे हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आहे. जामनेरच ना, हा भ्रष्टाचाराचा नवीन जामनेर पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. जामनेर पॅटर्न म्हणून त्याला आम्ही नाव दिलं. हे जामनेर पॅटर्न आहे. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर, बोगस वर्क ऑर्डर. 1 महिन्यापूर्वी इथे 10 लाख बोगस नोट्या पकडल्या नाशिकला. ते पण बहुतेक त्यांच्याच असतील असं मला आता वाटायला लागलं आहे. हो, सगळं बोगस. हे जामनेर कनेक्शन जे आहे भ्रष्टाचाराचं, जामनेर पॅटर्न हाच भाजपचा पॅटर्न. कुंभमेळा मंत्री म्हणतात गिरीश महाजन 38 ते 42,000 कोटी रुपयांचे कामं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहेत. दाखवा. आणि आता एक 8 फक्त रस्त्याचं सिमेंटीकरण करणं हेच कुंभमेळ्याचं काम आहे का प्रत्येक वर्षी, प्रत्येक 12 वर्षांनी? याच्यापेक्षा काही वेगळी कामं असू शकतात की नाहीत? त्यांना कामं कशी करतात अशा प्रकारच्या उत्सवात धार्मिक, हे पाहिजे असेल तर आम्ही त्यांचं बौद्धिक घ्यायला तयार आहोत. त्याने यावं, आम्ही त्यांचं बौद्धिक घेऊ. हे स्वतःला जे अतिशहाणे समजतात की सगळं आम्हालाच येतं आहे, यांचं प्रत्येक काम हे फक्त कमिशनसाठीच आहे. प्रत्येक काम त्यांनी काढलेलं कुंभमेळ्यातलं असेल, महापालिकेतलं असेल, कोणत्याही, हे फक्त कमिशनसाठीच आहे. कमिशन आधी घ्यायचं आणि ठेकेदारांना मोकळं रान द्यायचं. साहेब, आपण आरोप करत आहात, पण आपण आज नाशिकमध्ये मोर्चा करतायत. महापालिका आयुक्तांशी आज आपण भेटणार का? आणि एवढे आपल्याकडे समजा काही पुरावे असेल किंवा आपण आरोप करत आहात तर मुख्यमंत्र्यांशी किंवा इतर कोणाशी संबंधित व्यक्तीशी बरं, मुख्यमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन मुख्यमंत्री काय करतील असं आपल्याला वाटत असेल तर मला सांगा, मी त्यांना भेटेन. हे सगळे भ्रष्ट मंत्र्याने मुख्यमंत्र्यांना खिशात ठेवले आपल्या. का कळत नाही मला. देवेंद्र फडणवीस यांचा असा सुकलेला पापड का झाला मला कळत नाही. हां, सगळे असे ते एकेकाळी काय त्यांच्या गरजा देवेंद्र फडणवीस यांच्या, आता काय झालं त्यांच्या? हे सगळे भ्रष्टाचार करणारे लोक त्यांच्या अवतीभोवती गोंधळ करून बसलेले आहेत. मग मिंदे गटाचे असतील, त्यांच्या पक्षाचे असतील, थातूरमातूर कारवाया करायच्या. आदिवासींची जी काय अवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल, आदिवासींच्या जमिनी लुटल्या जात आहेत, आदिवासींच्या पोरी सर्पदोषाने आश्रमशाळेत मारल्या जात आहेत, आणि फक्त थातूरमातूर काहीतरी बोलतात, हा हा हू करतात आणि निघून जातात. याला माज म्हणतात, याला निर्ढवलेपणा म्हणतात.
जो केंद्रातून झिरपत महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. रावसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणातले आणखी काही विषय आहेत, त्यात शरद पवार यांचं काल बैठकीतले एक विधान नाशिकचं सध्या काय चर्चेत संबंध आहे. आहे यात? महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भातले काही नाशिकला आज फक्त मोर्चा चालेल. हो ते तर आहे ना, आपण नाशिकचे विषय घेतले. रावसाहेब, ज्या साधू महंतांसाठी हा कुंभमेळा होतो, भाविकांसाठी होतो, नाशिक मधल्या काही आखाड्यांच्या साधू महंतांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी असं आणि सांगितलेलं आहे, मंत्री महोदय असं म्हणताय की तुम्ही फक्त कुंभमेळा बघा, नियोजनाची जबाबदारी आमची आहे, अशा पद्धतीची उत्तरं साधू नाही बघा, त्यातले अनेक साधूंनी आमच्याशी संपर्क साधला. आखाड्याचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी माझ्याशीही दूरध्वनीवर चर्चा केलेली आहे आणि कुंभमेळ्याची जी कामं काढलेली आहे ती फक्त पैसे खाण्यासाठीच काढलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये साधू संत आणि इतर जे काही सुविधा किती निर्माण होतील ह्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात शंका आहे. बहुतेक साधू संतांना खड्ड्यात टाकायचं काम कुंभमेळा मंत्री करतायत. आप क्या बोल रहे हैं? आज मोर्चा निकाल रहे हैं, उसको लेकर क्या कहेंगे आप? देखिए, नासिक एक ऐतिहासिक नगर है, ऐतिहासिक शहर है. अयोध्या के बाद प्रभु श्री राम का अगर वास्तव्य कहाँ रहा है सबसे ज़्यादा, वो नासिक नगरी में रहा है, जिसे हम पंचवटी कहते हैं. आज उस शहर की हालत देखिए, रास्ते नहीं है, कोई नियोजन नहीं है. यहाँ अब कुंभ होने वाला है, हज़ारों गड्ढे में 10 लोग अब तक मारे गए हैं. 10 लोग अब तक गड्ढे में मारे गए एक्सीडेंट में. 500 से ज़्यादा लोग एक्सीडेंट में अस्पताल में भर्ती है. ऑपरेशन सिंदूर जो हुआ भारत की तरफ से, उसमें भारत के 6 जवान शहीद हो, 6 जवान मारे गए. लेकिन यहाँ इस प्रति अयोध्या नगरी में, नासिक में अब तक गड्ढे में 10 लोगों ने जान गंवाई है. क्या यहाँ का जो प्रशासन है, यहाँ की जो महानगर पालिका है, उसके मेयर है, उनको शर्म नहीं आती है देखते हुए? या दिल में उनके चोट नहीं लगती? 10 लोग आपके शहर के मारे गए, आपकी संवेदना मर गई, आपको मन नहीं है, हृदय नहीं है. तो आज मोर्चा निकालेंगे हम. कुंभ होने वाला है, साधु संत आएंगे पूरे देश से. आप उसमें भी पैसे का गैरव्यवहार कर रहे हो. 15,000 करोड़ का बजट था, अब लगभग 50,000 करोड़ के ऊपर चला गया. हर टेंडर में कमीशनबाजी है यहाँ के मंत्री की, जिसे हम यहाँ के चंपत राय बोलते हैं. वहाँ के चंपत राय ने दुर्योधन का साम्राज्य वहाँ निर्माण किया है. यहाँ के चंपत राय ने अपना दुर्योधन का साम्राज्य निर्माण किया है. तो आज जो मोर्चा निकलेगा ये इशारा है, चेतावनी है. उसके बाद यहाँ के जो कॉरपोरेटर्स हैं उनके घर के बाहर हम आंदोलन करेंगे, जनता को लेकर बताएंगे जनता की आवाज क्या होती है. मुंबईमध्ये सुद्धा करवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा अधिक खर्च बसणार आहे. जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्यांनी प्रस्थापित केलं आहे, मग दिल्लीमध्ये असेल, राज्यांमध्ये असेल, महापालिकांमध्ये असेल, तिथे त्यांनी जनतेची लूट, जनतेच्या खिशात हात घालण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आम्ही होतो मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त काळ. मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, 90,000 कोटीच्या ठेवी आम्ही बाजूला ठेवल्या जनतेसाठी, त्या याने मोडून खाल्ल्या. म्हणजे आम्ही बचत केली. तर ह्यांचं म्हणणं बचत कशाला करायची, हे लुटून खाल्लं पाहिजे. हे लुटून खाल्लं आणि आता जनतेला करवाढीच्या ओझ्याखाली मारत आहे. नाशिकलाही तेच आहे, पुण्यातही तेच आहे, पिंपरी चिंचवडला तेच आहे, जळगावला तेच आहे, नागपूरलाही तेच आहे. राज्य कशा करता जनतेला लुटण्यासाठी. जनतेला दिलासा द्यायला पाहिजे. वंदे मातरमच्या वादावरून अमित शहानी टीका केली. वंदे मातरमच्या वादावरून अमित शहानी टीका केली आहे की थोडी जरी लाच शिल्लक असेल तर माफी मागा, असं त्यांनी म्हटले आहे. का हा शब्द जो आहे ना, थोडी जरी लाच शिल्लक असेल, तो अमित शहासाठी आहे. ते स्वतःविषयी बोलतायत. माझ्यात थोडी जरी लाज असेल तर मी माफी मागायला पाहिजे. आम्ही त्याची माफी मागतोय. ज्या पक्षानं स्वातंत्र्य चळवळीमध्ये कधी सहभाग घेतला नाही, ज्या पक्षानं कधी आपल्या कार्यालयावर 50 वर्ष संघानं तिरंगा लावला नाही, वंदे मातरमचं कधी गाण, ते आता माफी मागा सांगताय.
जंतर मंतरवर पोरांवरती गोळ्या चालवल्या, त्याच्याबद्दल अमित शहाची आम्ही माफी मागतो आहोत. वंदे मातरमची 6 कडवी म्हणून दाखवा, अमित शहाला म्हणतोय मी. समोर या आणि 6 कडवी म्हणून दाखवा. 6 काय 2 म्हणून दाखवा आणि मग वंदे मातरमवर बोला. यांचे बापदादे जे होते हे स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणारे होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जेव्हा चले जावचा घोषणा केली गांधींनी, तेव्हा हे श्यामाप्रसाद मुखर्जी त्याने ब्रिटिशांना सांगितलं ही चले जावची चळवळ मोडून काढा. हे ह्यांचे वंशज आहेत, अमित शहा वगैरे हे सगळे लोक जे म्हणताय ना तुम्ही, ज्याने या महाराष्ट्रामध्ये शनिवार वाड्यावर सगळ्यात आधी तिरंगा उतरवून, झरीपटका उतरवून युनियन जॅक फडकवला, हे त्यांचे सगळे वंशज आहेत. हे काय सांगतात, अमित शहाला माफी मागावी लागेल. कळलं? इकडे तिकडे विषय भरकडवू नका. एक शरद पवारांचं विधान होतं की आपण विरोधी पक्षात आहोत, म्हणजे विरोधात आहोत आणि यापुढे सुद्धा विरोधातच असू, जोमाने कामाला लागा, कोणीही संभ्रमात राहू नका, मग असं हे त्यांनी म्हटलंय. कारण अनेकदा चर्चा असते. हो, पण हा की शरद प्रश्न पवार- जेव्हा जेव्हा तुम्ही मला विचारला तेव्हा तर मी एकट्याने सांगितलं शरद पवार साहेब कुठेच जाणार नाही. कळलं? आठवतंय का? माननीय शरद पवार साहेब हे सदैव आमच्याबरोबर राहतील. इंडिया ब्लॉकचे नेते आहेत, ते महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आहेत, ते कुठे जाणार नाहीत. त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण भारतीय जनता पक्षाचे लोक करतायत. आम्ही लढू आणि सत्तेवर येऊ. सर एक सवाल ये हो गया विचार. सर, आणखी एक अमित शाह ने कहा है, सारे देश ने देखा है कि वंदे मातरम को लेकर सोनिया गांधी ने किस तरह से उसे रोका गया और उनके भाजपा के सभी नेता कह रहे कि उनके ऊपर कार्रवाई होनी ये भारतीय जनता पार्टी की नैरेटिव है. ऐसा नहीं हुआ है. इस देश में वंदे मातरम को मान्यता कांग्रेस पार्टी ने दी है. 1896 में कलकत्ता के कांग्रेस अधिवेशन में पहली बार वंदे मातरम का गायन किया गया रविंद्रनाथ टैगोर की तरफ से. उस वक्त कांग्रेस के अध्यक्ष जो थे मिस्टर सयानी, एक मुस्लिम अध्यक्ष थे. ये इतिहास पढ़ना चाहिए अमित शाह जी ने. वंदे मातरम को संवैधानिक मान्यता देने का काम कांग्रेस पार्टी ने किया है. और 1947 में जब देश स्वतंत्र हो रहा था तो रात को 12 बजे संसद भवन में पहली बार वंदे मातरम का गान पंडित नेहरू के भाषण किया सुचेता कृपलानी जी ने. क्या मालूम है अमित शाह को इतिहास? उनका संबंध क्या है भारत के स्वतंत्रता संग्राम से, वंदे मातरम से, जनगण मन से? कुछ संबंध है क्या? ये व्यापारी लोग हैं. शेयर मार्केट में जाकर काम करो. ये वंदे मातरम वगैरह आपके बस की बात नहीं है. सर काल आपण बोलताना म्हटलं की केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत ते इडियट आहेत, असं आपल्याला का वाटतं? ते इडियटच आहेत ना ते. हं. म्हणजे इडियटला इडियटच म्हटलं पाहिजे नाही, ना. असं आपल्याला काय अनुभव आला आणि असं कुठले कुठले मंत्री होते? आणि आज आता अमित शहा म्हणतात माफी मागा. हो. हे इडियटपणाचं लक्षण आहे ना. ज्यांना वंदे मातरमचा इतिहास माहीत नाही, वंदे मातरमचं ऊर्जा सूत्र काय आहे, हे कुठून आलं, आणि काँग्रेसला म्हणतात माफी मागा. तुम्ही माफी मागितलीत का आधी? आम्ही मागतो. तुम्ही पळून गेला संसदेतून. इडियट नाही का? मोदी पळून गेले, इडियट नाहीत का? रोज पेपर फुटतायत आणि मंत्री फिरतायत इकडे तिकडे. परवा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला लाल किल्ल्यावर, मोदींना भाषण नाही. कोणाला इडियट बोलायचं तुम्ही? बरोबर आहे. इडियट हा काय अनपार्लमेंटरी शब्द नाही. या देशामध्ये इडियट 3 इडियट नावाचा सिनेमा आला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि मोदी म्हणाले तो सिनेमा पहा म्हणून. हे माहिती आहे का मला? पण मग मोदी म्हणाले असे किती आहेत? भारतीय शिक्षण पद्धतीवर भारताच्या राजकारणातले 3 इडियट्स कोण आहेत? भारताच्या राजकारणातले 3 इडियट्स कोण आहेत तुम्हालाही माहिती आहे. एक इडियट महाराष्ट्रात. चला पेन येथे संभाजी महाराजांचा चौक आहे त्यांच्या नावाने आणि तिथे एक पुतळा चला